नमस्कार, मी एस.आर. पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा एस.आर. पवार हेच आहे. आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, अशा पद्धतीची विनंती करतो आणि जास्तीचा वेळ न लावता थेट विषयावरती येतो. विषय असा आहे की शेवटची संधी नसता मग पाडापाडी अशा पद्धतीचा विषय घेऊन मी आपल्यासमोर आलेलो आहे. आणि हे म्हणण्याचं कारण असं आहे की स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी रात्री उपोषण करण्यापूर्वी म्हणजे 12 वाजता त्यांनी उपोषण सुरू केलं. 17 सप्टेंबरच्या पहाटे किंवा रात्री मध्यरात्री 16 सप्टेंबर जेव्हा संपला तेव्हा रात्री 12 पासून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं. मात्र उपोषण करण्यापूर्वी 2-3 तास अगोदर त्यांनी माध्यमाला वेगवेगळ्या मुलाखती दिलेल्या आहेत आणि त्या मुलाखतींमध्ये त्यांनी एक गोष्ट नमूद केलेली आहे की ही सरकारसाठी संधी आहे, शेवटची संधी आहे. निवडणुका 2 महिन्यांवरती आलेल्या आहेत. दिवाळीनंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक विधानसभा 2024 ही पार पडणार आहे आणि त्यापूर्वी सरकारला ही शेवटची संधी आहे. या शेवटच्या संधीचं सोनं करायचं की ही शेवटची संधीसुद्धा गमावून बसायचं आणि खुर्चीहून खाली यायचं की या संधीचं सोनं करून परत एकदा खुर्चीवर बसायचं, हे 100% हे नेत्यांच्या हातात आहे, महायुतीच्या हातात आहे. आणि महायुतीची सगळी सूत्र ज्यांच्याकडे असतात त्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही फार मोठी संधी आहे. संधी तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. अशा पद्धतीचं विश्लेषण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे. आणि हेही खरं आहे की तुमच्यासाठी ही संधी आहे. तुम्ही ज्या पद्धतीनं आरोप करत असतात की लोकसभेला मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फार मोठा फायदा महाविकास आघाडीला झाला आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामुळेच त्यांची लोकं निवडून आली. मग हे जर खरं असेल आणि तुमचे लाड असतील, तुमचे दरेकर असतील, तुमचे राणे असतील, अजितदादा असतील, ह्या सगळ्यांचा आरोप हाच असतो की मनोज जरांगे पाटील हे जेव्हा आंदोलन करतात, आरोप प्रत्यारोप करतात, त्याचा थेट फायदा हा महाविकास आघाडीला होतो. होय, खरं आहे, होतो. हे सर्वांनी मान्यही केलेलं आहे. हे स्वतः मनोज जरांगे पाटील यांनीही मान्य केलेलं आहे. जे खासदार निवडून आलेले होते त्यातल्या प्रत्येक खासदारांनीही ही गोष्ट मान्य केलेली आहे की आम्हाला जरांगे फॅक्टरचा फायदा झालेला आहे. मग जर विधानसभेलाही असा फायदा महाविकास आघाडीला जर होऊ द्यायचा नसेल तर आज तुमच्याकडे संधी आहे, आज तुमच्याकडे मुद्दा आहे, आज तुमच्याकडे प्रश्न आहे, तो तुमच्या हातात आहे, तो तुम्ही सोडू शकता. आणि जर तुम्ही अशा पद्धतीने मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊन टाकलं तर ही संधी तुमच्यासाठी उत्कृष्ट ठरू शकते. अशा पद्धतीचं विश्लेषण स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे. जे तुमचे लाड आहेत ते आरोप प्रत्यारोप करत असतात की मनोज जरांगे पाटील हे महाविकास आघाडीचे आहेत. मग महाविकास आघाडीच्या त्यांच्या बाजूने जर त्यांना जाऊ द्यायचं नसेल आणि त्यांचा प्रश्न जर तुम्ही सोडवला तर ते महाविकास आघाडीकडे कशासाठी जातील. त्याचबरोबर तुमचा एक आरोप असतो की मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलनाचा सगळा फायदा हा महाविकास आघाडीला झालेला आहे. हे शरद पवारांचा व्यक्ती आहे, शरद पवारांचा माणूस आहे, शरद पवारांसाठी ते काम करतात किंवा महाविकास आघाडीचे व्यक्ती आहेत, महाविकास आघाडीसाठी ते काम करतात. असे आरोप प्रत्यारोप तुमचे कंटिन्यू चालू असतात. विशेषतः लाड, दरेकर आणि नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही मुलं हे अशा पद्धतीचा आरोप करत असतात. मग एक वेळ आपण मान्य करू किंवा सर्वांनीच ते मान्य केलेलं आहे, फायदा झाला का तर हो, 100% झालेला आहे आणि तोच फायदा विधानसभेमध्येही होणार आहे. मग जर तो होऊ द्यायचा नसेल तर तुमच्याकडे आज मुद्दा आहे, तुमच्या हातात आहे. आज तुम्ही जर आरक्षण दिलं तर हा फायदा होणार नाही. तुम्ही जर आरक्षण दिलं तर हा मुद्दा परत चिघळणार नाही किंवा मनोज जरांगे पाटील आरोप प्रत्यारोप करणार नाहीत, राजकीय भाषा वापरणार नाहीत. होय, रात्री त्यांनी फार मोठं स्टेटमेंट दिलेलं आहे की मी राजकीय भाषा वापरणार नाही. तुमच्याकडे एक संधी आहे, त्या संधीचं सोनं करा, आमचा प्रश्न सोडवा. आम्ही राजकारणात येणार नाही, आम्ही राजकारणात पडणार नाही, कोणाला पाडा असंही म्हणणार नाही किंवा कोणाला निवडून द्या असंही म्हणणार नाही. आमचे उमेदवारही आम्ही देणार नाहीत. मात्र आमचं आरक्षण आम्हाला द्या. आमचं आरक्षण जर आम्हाला दिलं तर आम्हाला या राजकारणाशी काहीही घेणं देणं नाही. अशा पद्धतीचं विश्लेषण वेळोवेळी परत मनोज जरांगे पाटील हे करत आहेत. आणि मनोज जरांगे पाटील अशा पद्धतीनं जर म्हणत आहेत की ही तुम्हाला संधी आहे, शेवटची वेळ आहे, अगदी थोडे दिवस राहिलेले आहेत, दिवाळीपूर्वीच कदाचित आचारसंहिता लागू होऊ शकते. जे वेळापत्रक आहे ते दिवाळीनंतर असू शकतं, मात्र त्याचं जे वेळापत्रक आहे ते अगोदर जाहीर होऊ शकतं. आचारसंहिता अगोदर लागू होऊ शकते. अगदी 15-20 दिवसात सुद्धा आचारसंहिता लागू शकते. आणि आचारसंहिता लागू होण्यापूर्वी तुमच्या हातात एक संधी आहे आणि त्या संधीचं सोनं करा. त्यासाठीच मी उपोषणाला बसत आहे आणि माझं उपोषण पाहून तुम्ही लवकरात लवकर मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्या असं जीव तोडून
मनोज जरांगे पाटील या सर्वांना सांगत आहेत। मात्र जेव्हा तुमच्या हातात संधी असते तुम्ही निर्णय घेत नाही, तुम्ही वेळ काढूपणा करता, तुम्ही आरक्षण देत नाही। वर्षभरापासून आंदोलन सुरू आहे तरीही तुम्ही अजून आरक्षण दिलेलं नाही आणि त्यानंतर मग तुम्ही असं म्हणता की मग मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे आम्हाला तोटा झाला किंवा त्यांचा फायदा महाविकास आघाडीला झाला। विधानसभेमध्ये सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीनं ओरडणार आहात। तुम्ही जर निर्णय नाही घेतला तर ह्या सगळ्या आंदोलनाचा फायदा परत एकदा महाविकास आघाडीलाच होणार आहे। मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार द्यावेत का नाहीत का हा संपूर्णपणे त्यांचा विषय आहे किंवा त्यांच्यासोबत असलेला जो समाज आहे मराठा समाज आहे, मराठा समाज आणि जरांगे पाटील यांचा तो एकत्रितपणे विषय आहे। ते काय निर्णय घेतील हे त्यांच्या हातामध्ये आहे। मात्र तुमच्याकडे काही मुद्दे आहेत का तर हो, तुमच्याकडे मुद्दे आहेत। तुम्ही जे परत परत आरोप प्रत्यारोप करत असता, मग आज तुमच्याकडे वेळ आहे, तुम्हाला संधी आहे, मग तुम्ही निर्णय नेमका काय घेत नाहीत हा सुद्धा फार मोठा प्रश्न आहे। आणि मला अजून काही मुद्दे मांडायचे आहेत की या शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही वाटेल त्या योजना आणत आहात। उदाहरणार्थ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ज्याला 46,000 कोटी रुपये एका वर्षासाठी लागणार आहे। होय, कशासाठी योजना आणली तर लोकसभेमध्ये पराभव झाला, विधानसभेमध्ये होऊ नये, ही लोक आपल्याकडे यावीत म्हणून तुम्ही वाटेल त्या योजना आणि वाटेल तो खर्च त्या योजनांवरती करण्यासाठी तयार आहात। काहीही करण्यासाठी तुम्ही तयार आहात। एवढी मोठी योजना तुम्ही आणलेली आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, आणि त्याला 46,000 कोटी रुपये तुम्ही मोजणार आहात एका वर्षासाठी। एवढी मोठी योजना जर तुम्ही आणत आहात तर मग तुम्ही मराठा समाजाला आरक्षण का देत नाहीत? दुसरा अजून एक असा आहे की तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली, लाडका भाऊ योजना पण आणलेली आहे, मात्र तुम्ही आरक्षण द्यायला तयार नाही। अजून एक योजना मध्यंतरी काही दिवसापूर्वी, एक 15-20 दिवसापूर्वी एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू झालं। त्यांनी जेव्हा बंद पुकारला आणि सगळ्या एस टी महामंडळाच्या एसट्या ठप्प झाल्या, एका जागेवरती उभ्या राहिल्या, तुम्ही एका दिवसाच्या आत निर्णय घेतलेला होता। होय, जे एस टी महामंडळाचं आंदोलन जेव्हा 2 वर्षापूर्वी होतं ते जवळपास 5-6 महिने सुरू होतं। मात्र या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा या सर्वांनी फक्त एका दिवसात निर्णय घेतला आणि एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या सगळ्याच्या सगळ्या मागण्या जवळपास मान्य केल्या आणि एस टी महामंडळाचा जो संप होता तो बंद केला, तो यशस्वीपणे पार पाडला। त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत तुम्ही, कारण तुम्हाला आत्ता कुठलंही आंदोलन जास्त चिघळत ठेवायचं नाही किंवा आपल्या विरोधात जाणारे मुद्दे तुम्हाला ठेवायचे नाही, त्यामुळे तुम्ही सोडताना दिसत आहात। चांगली गोष्ट आहे, एस टी महामंडळाचा प्रश्न तुम्ही सोडला, अतिशय उत्कृष्ट काम तुम्ही केलेलं आहे। एस टी महामंडळाचा प्रश्न जर तुम्ही एका दिवसाच्या आत सोडू शकता तर मग मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तुम्ही का सोडत नाही हा सुद्धा तुमच्यासमोर प्रश्न आहे, तुमच्यावरती लागलेला प्रश्न आहे। तुम्हाला अजूनही संधी आहे, जर हे अशा काही मुद्दे तुम्ही जर अशा पद्धतीनं जर सोडत आहात तर मग मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तुम्ही का सोडत नाहीत हा सुद्धा प्रश्न विचारणं साहजिक आहे। अजून एक आहे की महाराष्ट्रातील जे कर्मचारी आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना लागू आहे, जे 2005 नंतर लागलेले आहेत, तर त्याच्यावरही तुम्ही सकारात्मक असता, त्यांनाही तुम्ही वेळोवेळी शब्द देत असता की आम्ही तुम्हाला देणार आहोत, जुनी पेन्शन योजना देणार आहात, मग त्यांनाही द्यायला तुम्ही तयार आहात, तर मग मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण नेमकं द्यायला का तयार नाही? अजून एक आहे की संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांना एस टी महामंडळाचा जो प्रवास खर्च आहे तो अर्धाच द्यावा लागतो, हेही आपल्याला माहीत आहे। ही योजना येऊन आता जवळपास 2-3 वर्ष झालेली आहेत, म्हणजे महिलांनाही तुम्ही फार मोठ्या प्रमाणात सवलती देत आहात। मग मराठा समाजाने असं तुमचं काय वाटोळं केलेलं आहे की तुम्ही मराठा समाजाला अजूनही ओबीसीमधून आरक्षण द्यायला तयार नाही? दुसरं असं की ज्यांचं वय 75 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना मोफत प्रवास आहे। होय, ही योजना येऊन सुद्धा 2-3 वर्ष झालेले आहेत, याचा फायदा फार मोठ्या प्रमाणात लोक घेत आहेत। 75 आणि 75पेक्षा जास्त वयाची जी लोक आहेत ते मोफत प्रवास या महाराष्ट्रात करत आहेत। अशा पद्धतीच्या योजना सुद्धा तुम्ही 1 ना 2 अनेक योजना आणत आहात, मात्र मराठा समाजाला आरक्षण देत नाही। अजून एक योजना आहे, तीही मी आवर्जून या ठिकाणी मांडायला हवी, आणि ती योजना अशी आहे की महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व मुलींना आता शिक्षण मोफत आहे। होय, मेडिकलची प्रोसेस सुरू आहे, इंजिनिअरिंगची प्रोसेस सुरू आहे आणि त्याच्यामध्ये या मुलींना फार मोठा फायदा होत आहे। ही चांगली गोष्ट आहे, ही काय चुकीची गोष्ट आहे असं मी म्हणत नाही। मुलींच्या शिक्षणाची सोय आपण केलेली आहे आणि मुलींना मोफत शिक्षण आपण उपलब्ध करून दिलेलं आहे, तुमचं अभिनंदन।
अशा पद्धतीच्या लोकप्रिय योजना आत्तापर्यंत सहसा जास्त कधी आलेल्या नव्हत्या, मात्र ह्या 5-6 महिन्याच्या आतमध्ये अशा पद्धतीच्या अतिशय चांगल्या योजना आणि लोकप्रिय योजना आपण आणत आहात. मुलींना मोफत शिक्षण देत आहात. याचा फायदा मुलींना होईल. मुलींच्या शिक्षणामध्ये निश्चितपणाने वाढ होईल. मुली शिकतील, पुढे येतील. मुलींचा जो मृत्यूदर आहे तोही कमी होईल. मुलींच्या कुपोषणाचा प्रश्न निश्चितपणाने मार्गी लागेल. मुलींकडे चांगल्या नजरेने पाहिलं जाईल. मुलींचा विकास होईल. हे सगळं जरी खरं असलं आणि तुम्ही अशा पद्धतीनं 1 ना 2 अशा अनेक लोकप्रिय योजना आणत असाल आणि ज्यावरती हजारो कोटी रुपये, लाखो कोटी रुपये खर्च करत असाल, तर मग फक्त मराठा समाजाच्या विरोधातच आपण का आहात आणि एकच प्रश्न तुम्ही का सोडत नाहीत, हा फार मोठा मुद्दा या ठिकाणी उपस्थित आहे. आणि मी किंवा अनेकांनी असं सांगितलेलं आहे की महाराष्ट्रात ओबीसींची संख्या 62% आहे का, तर हो आहे, मात्र ती मराठ्यांना धरून आहे आणि मराठ्यांना धरून असल्यामुळेच मराठा त्यात येणं स्वाभाविक आहे. विदर्भातला मराठा त्यातच आहे, ओबीसीमध्ये आहे. पश्चिम महाराष्ट्रातला जवळपास 60-70% मराठा त्यामध्ये आहे. उत्तर महाराष्ट्रातलाही बराचसा मराठा त्याच्यामध्ये आहे, ओबीसीमध्ये आहे. मराठवाड्यातला सुद्धा गेल्या 1 वर्षभरात बराचसा मराठा समाज आता ओबीसीमध्ये आलेला आहे. मग राहिलेल्या मराठा समाजाने तुमचं असं काय घोडं मारलेलं आहे की तुम्ही त्यांना आरक्षण द्यायला तयार नाही? तेव्हा विनंती आहे की तुमच्यासाठी ही संधी आहे. तुमच्या विरोधात गेलेलं वातावरण याने बदलू शकतं आणि तुम्हाला परत एकदा सत्तेवर बसवण्याची ताकद या आंदोलनामध्ये आहे. हे आंदोलन आपण सोडवलं पाहिजे. यातला जो मागणी आहे ओबीसीमधून आरक्षण देण्याची ती आपण दिली पाहिजे. अशाच पद्धतीचं विश्लेषण मी या ठिकाणी केलेलं आहे. माझा मुद्दा आपल्याला खरोखर जर आवडलेला असेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.